बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर गली तैनात, जिथे शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. अगदी त्याच वेळेला आपण 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतोय, जिथे तैनात करण्यात आले. एक लॉंग ऑफ आहे आणि अगदी त्याच वेळेला लॉंग ऑफ तैनात पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक जीवितसाठी ऑन साइडला मिड विकेट तैनात करण्यात आलाय. ब्लॅक ड्रेस कोड्स आहे, त्या कारणास्तव खेळाडू ही साईड करणं थोडीशी अवघड होते, कारण ब्लॅक अँड ब्लॅक मध्ये हे संघाला आपण पाहतो आहोत. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 षटक मध्ये 20 मिनिटांमध्ये व्हायला हव्यात. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं राहील. 7:59 झालेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल. ठीक 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पडेल. तिसऱ्या रात्रीला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू इथे पहिल्याच बॉलवरती आउटसाइड एज घेतली होती. पहिला बॉल काही काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक दूर होता. इथे डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. फॅन्टास्टिक सुरुवात असंच म्हणता येईल. ऍक्शन रिप्ले इथे ड्रिल करून दाखवत होता. जीवित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला पाहायला मिळाला. जयनुमान मुळे खंड संघाला सुरुवात एक दमदार आणि साबत करून द्यावी लागणार आहे. लक्ष मोठं ठेवावं लागेल. संघासाठी धावा गोळा करावा लागणार आहेत आणि हा तो बॅटर आहे जो सातत्याने मोठी फटकेबाजीसाठी दांडला जातो. जीवित ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 चेंडू बॅटरला बीट केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. गोलंदाजीमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर संयुक्त भुईर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अचूकता चांगली आहे त्याच्याकडे, भेदकता चांगली आहे. कलात्मकतेने गोलंदाजी सादर करावी आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्ध्याला रोखावं, ही अस्त्र आणि शस्त्रांचा तो वापर करतोय. स्लोवर वन चांगले आहेत त्याच्याकडे. बॉल जास्तीचे बाहेर काढतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल रडारमध्ये आला. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. ती कोंडी फोडली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला षटकार आलाय. तो आलाय, तो पुन्हा एकदा आलाय. जीवितच्या बॅट मधून षटकार इथे पाहायला मिळाला. काय स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय. आमचे जे सौरभ यांना तुम्ही ऐकता आहात खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. हॅलो. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. षटकारानंतर चौकार देखील आलाय. या फलंदाजाचं राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्या पण दहशत चांगलीच पाहायला मिळते. लांब लचक स्ट्रोक खेळतोय. स्ट्रोक मेकर आहे आणि अर्थात सातत्याने मोठ्या फटकेबाजीसाठी जाणला जातो. 10 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतलीये. गोलंदाजीचा वर चष्माच इथे पाहायला मिळाला. खरं तर अनेक वेळेला आपण म्हणतो ना, चकाकणारं सारं सोनं नसतं आणि तेच इथे पाहायला मिळालंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळाली. धावलखावरती 10 धावा धावलखावरती बनलेल्या आहेत. जीवित ऑन स्ट्राईक आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पावलेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार जरूर घेतलाय त्याने. खोलवा टप्प्याचा बॉल होता. डाऊन ग्राउंड केलाय. गॅप मोठा. होणार नाही धावांचा तोठा. रन्स मिता 4. शेवट गोड करणारा या षटकातील आणखीन एक चौकार.
षटकाचा खेळ संपला. 14 धावा कबड्डी बनलेल्या आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. कल्पेश भोईर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार तर निश्चित घेण्यात आलाय, परंतु हे षटक देखील तितकंच महत्वाचं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. आज सुरुवात तितकीशी चांगली झालेली पाहायला मिळाली. जीवीची बॅट बोलतीये, धावा येतात त्याच्या बॅट मधून. ही बाब निश्चित पथ्यावरती पडत असताना पाहायला मिळेल, परंतु आज त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे. सातत्याने मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कुंडे गावातली स्पर्धा मला निश्चित आठवते, कारण 6 बॉल 13ची आवश्यकता असताना जीवित मैदानाच्या आतमध्ये होता आणि तो दुर्भाग्यवश सामना त्याला जिंकून देता आला नव्हता संघाला. यावेळेस हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना लेफ्ट हँडर बॅटर यावेळेला स्ट्रायकर एंडला रोहन मात्रेला आपण पाहतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. सुरुवात चांगली झाली कल्पेश भोईरच्या या षटकाची. बीता वो कल था, आज मात्र शेष राहिलेलं कार्य विशेष बनवण्यासाठी प्रत्येक दिवस येतच असतो आणि जीवितला आज शेष राहिलेलं कार्य विशेष बनवावं लागेल. यावेळेस हा बॉल लगाताचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवल्यात. सातत्याने चेंडू वेगाने इथे हाताळले जात आहेत. फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुव्यांचा अभ्यास इथे करत असताना आपण पाहतो रोहन मात्रेला रोखलंय. 6 चेंडू 14 वरती जीवित बॅटिंग करतोय. 2 बॉल 0 वरती रोहन मात्रेला आपण पाहतोय. दुसरे षटक प्रगतीपथावरती अचूकता, भेदकता, गोलंदाजी मध्ये सातत्य इथे पाहायला मिळत आहे. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समळ साधणारी गोलंदाजी व्हायला हवी आणि तेच केलं जातं. यावेळेला पीस होता, पनिश केलाय, बॅकफुटला आला, कट केला, स्क्वेअर कट करत असताना ठोकलाय चौकार. नाही आणि तेच इथे पाहायला मिळतं. भेदभाव केलेला नाहीये दोन्ही फलंदाजांनी. स्क्वेअर कट करत असताना चौका ठोकला, बॅकफुटला आला होता, क्रीजचा वापर चांगला गेला, डेप्थ ऑफ द क्रीज आला. पाहायला मिळाली. 18 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. सुरुवात दमदार झाली आहे. पहिलं 2 षटकांमध्ये खोऱ्याने धावा गोळा करायच्या, प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करायचं हेच प्रयत्न. यावेळेस हा बॉल बॅटची आतली कडा कॅरी झालेला नाहीये. बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद आणि एक डॉट बॉल. प्रफुल्लजी पाटील साहेब पांजे यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. साहेब आपल्यालाही विनंती की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. जीपी ट्रॉफी फुंडे 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. काय तो फुलरलेनचा बॉल, काय तो फटका, जे कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये. आही चेंडूला थांबला होता, वाट पाहिली, आधीच मन बनवलं होतं या फटका खेळण्याचं आणि लिहिले या चेंडूला फेकून दिल्या. जिथे 24 धावा दाखल खबरली आहेत. याही षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. एकही सिंगल मंथन आणि एकही डबल आलेली नाहीये. किमून एक्स्ट्राची धाव एकही पाहायला मिळाली नाही. रुपेजी पाटील यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचाही आवाज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. खोलातला बॉल होता, सॉफ्ट हँड केला ड्रायव्हिंग लेन वरती. डीप मध्ये लॉंग ऑफ ना सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत 25 बनली. 12.50चा करंट रन रेट आहे. धाव वरती बनला तर 25 विदाउट लॉस.
रुपेजी पाटील सर पेण यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 25 बनलेल्या आहेत. सिंगल फायनल येत असताना पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती. अर्थात एकंदरीत 6 बॉल फेस केलेत. 11 वरती रोहन मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. संयोग भुईरला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलेला पाहायला मिळालाय. 4चा आणि 6चाच पाडा या खेळाडूंना उगत आहे की काय असंच वाटू लागलंय. धावा सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु याची दाण देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घ्यावेच लागणार आहे. कोंडी फोडावे लागेल पांजेकरांना. मॅच मध्ये यायचं आहे ना तर इथे विकेट मिळवणंच गरजेचं राहणार आहे. धावफलकावरती धावा सातत्याने येतात. 25 बनल्यात. पहिल्या 2 मध्ये 5 षटकांची मॅच आहे. पुढचा बॉल यावेळेला आडवा बाटण्या ऑन साईडला केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने आता सिंगल इथून मिळाली. एकंदरीत आपण दुसरं षटक संपलेलं पाहायला मिळालंय. 10 मिनिटाचा अवधी घेतलाय 2 षटकांसाठी. 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 5 ओव्हर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्याच आहेत. याच्याकडे आपण लक्ष वेधू. 4 ओव्हर जर का तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केल्या नाहीत तर तुमचा 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर कंप्लीट केल्या नाहीत तर आणखीन एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये जास्तीचा ठेवावा लागणार आहे. कारण नियमावलीचं काटेकोरपणे पालन व्हायला असावं. एक दर्जेदार अशी स्पर्धा आपण खेळत आहे. परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपला खेळही त्याच दर्जाचा व्हायला हवा. या फलकावरती 26 बनल्या. स्ट्रायकर एंडला जीवित पाहायला मिळतो. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे आणि याच कारणास्तव क्षेत्ररक्षणामध्ये इथे फारसे बदल पाहायला मिळाले. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ पाहायला मिळतं. त्याच वेळेला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक बाहेर तैनात करण्यात आलाय. पुढचा चेंडू याही वेळेला आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिला. एक्स्ट्राची धाव, अतिरिक्त धाव इथून येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल अतिरिक्तच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अवांतर धावा येत असताना पाहायला मिळतात. जीवित 6 बॉल 14, 7 बॉल 12 वरती रोहन बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. रन्स महत्वाचे आहेत आणि ते गोळा करावा लागतील. फटकेबाजी त्या ताकदीची आणि त्या तोलामोलाची करावी लागणार आहे. ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. सेकंड रन इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकंदरीत 2 आल्यात. जिथे धावा बनतात ते एकंदरीत 29 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. सुरुवात दमदार झालेली पाहायला मिळाली. शेवट किती चांगला होतो याकडे कल सातत्याने पाहायला मिळणार आहे. कारण धावा महत्वाच्या आहेत. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल. बॅटिंगची स्ट्रेंथ तुमच्याकडे आहे. सातत्याने खोलवर मध्ये बॅटिंग पाहायला मिळाले. मोठी लाईनअप आहे संघाकडे. यावेळेचा बॉल आडवा बाटणे लांब लचक, जितका उंच तितकाच लांब. षटकार. किंग आहे आम्ही. वन साइड किंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला स्ट्रोक त्याचा बॅट मधून पाहायला मिळाला. ऑन साइडला टप्प्यात आल्यानंतर लांब लचक फटकेबाजी करतोय. अगदी नजरेच्या दृष्टीक्षेपामध्ये न येणारी आणि लांब लचक फटकेबाजी इथे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने आता मात्र 35-35 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. जय हनुमानमुळे खंड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लांब लचक फटकेबाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. संयोगचा हा बॉल प्लेड ऑन, बँग ऑन टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर दिसतोय. धक्का पहिला इथे बाद होत असताना जीवित मात्रे
पहिला धक्का लागला, महत्वाचा बॅटर इथे बाद होत असताना पाहिला मी तर. पहिला मोठा बॅटर आणि पहिला मोठा धक्का संघाला लागत असताना पाहायला मिळाला. 35 बनल्यात. पहिला बॅटर अर्थात जीवित बाद झाला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 35 आणि 9 चेंडू मध्ये 22 धावा, 2 षटकार, 2 चौकारांशी त्याने बनवल्या. हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता. आदरणीय नरेंद्रजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावं व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल संयोग. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दापोलकर दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. डॉट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली त्याच्या या इनिंगची. चांगला चेंडू पाहायला मिळाला. भरधाव बेगाने टाकला होता आणि आता तो सुवर्ण मध्ये सापडला आहे. संयोगला असंच म्हणावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. पांजेकर देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. मला वाटतं जशी विकेट मिळाली ना तसा टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात दाबांतरची धाव आली आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. मिड इनिंग मध्ये टॉस होईल याच्याकडे मी लक्ष वेधेन. एका बाजूला केगाव संघ खेळतो आणि त्याच्या अगेन्स्ट चिरनेर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस होईल याच्याकडे लक्ष वेधेन मी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. पुढचा बॉल सॉफ्ट आणि हलक्या हाताने खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल मिळाली. दुहेरीसाठी पलटलेत. हेजिटेशन पाहायला मिळाले परंतु संगम मताने हा निर्णय घेतला. धावा मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने एकंदरीत 37 बनल्यात. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपला. 38 ला 1 बॅटिंग करत असताना जय हनुमान मुळेखंड संघाची धावसंख्या आहे 38 ला 1. हर हर महा डीजे मास्टर सौरभ यांना तुम्ही पाहताय. खरं तर मंत्रमुग्ध करणार शिवरायांचं संगीत सातत्याने त्यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती. नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपतींच्या पदमस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये आपण आहोत आणि असा उरण तालुका सर्वाधिक जास्त रात्रकालीन स्पर्धा या तालुक्यामध्ये पार पडल्या जातात आणि त्या स्पर्धा आपण पाहत आहे. फलकावरती धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 38 बनल्यात. 1 फलंदाज बाद झालाय. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल. तिथे साहिल भोईरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. किशोर गरद असतील, विशाल म्हात्रे असतील, सत्यम भोईर, धीरेन म्हात्रे असतील आमचे. अगदी त्याच वेळेला सूरज म्हात्रे प्रमुख आयोजक, त्याच वेळेला संयोजक म्हणून मिलिंद म्हात्रे, स्वस्तिक म्हात्रे, रवी किरण म्हात्रे असतील, विनय भोईर असतील, ऍडव्होकेट साहिल म्हात्रे असतील, राकेश म्हात्रे. अगदी त्याच वेळेला कौशल गरद असतील, साहिश म्हात्रे, निकेतन म्हात्रे. उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता बॉल. सुरुवात अवांतर चेंडूने झालेली पाहायला मिळाली. एक्स्ट्राची धाव आली. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला सायकल लाभलेली आहे. दिनेश बंडा नवघर उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून, कुंदन बंडा नवघर, अगदी त्याच वेळेला संदीप पाटील अर्थात पप्पू सोनारी यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल झेल बनू शकलेला नाहीये. कॅच ड्रॉप झालाय. जीवदानही वरदान साबित होतात आणि आघाडीला आलेला फलंदाज अर्थात रोहन म्हात्रेला इथे जीवदान मिळालंय. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहणार आहे. पहा, खरं तर जागा बनवली होती त्याने. झेल एकाच्या मागोमाग दुसरा होता. दुसऱ्याने सूर मारला परंतु कॅच कॅरी झाला नाही. झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळाल्यात. ज्या ज्या वेळेला जीवदान मिळालं त्या त्या वेळेला ती वरदान साबित राहिले. धावा मोठ्या झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 40 बनल्या. 40 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करतोय जय हनुमान मुळेखंड. 2 संघ बलाढ्य संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. पांजेकर देखील कमी नाही आहेत. यावेळेस बॉल बादच्या टोला लागला. एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षक काय करतोय.
ही चुकी आहे, चुकीला माफी नाही. धावा मिळतील त्याच्यावर. हा चौकार. क्षेत्ररक्षक डिफेन्सिव्ह मोड वरती गेला होता. झेल घेणं गरजेचं होतं, तिथे गेला नाही. त्याच कारणाचा चौकार आला. 44 ला 1. पोलातला बॉल यावेळेला फटका बसला. लॉंग ऑफ डीप मध्ये आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. इथूनही धावा मिळतात. एकंदरीत 46 धावा डबल कव्हरची बनल्यात. जीवित बाद झाला, परंतु धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रणनीती स्पष्ट आहे. केवळ अटॅकिंग इंटेंटने धावा गोळा करायच्या, मोठी फटकेबाजी करायची आणि त्याचाच प्रयत्न इथे पाहायला मिळालेत. पुढचा बॉल साहिलचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. या निरीक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉल सोबत तुम्हाला अगदी त्याच वेळेला विकेटही प्राप्त करावा लागणार आहेत. कारण सातत्याने आपण म्हणतो क्रिकेटचं पूरक समीकरण सांगतं, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. आणि या धावा थांबवण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे डॉट बॉल आणि त्यांच्या सोबत तुम्हाला विकेटी मिळवावा लागणार आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने केला होता. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकलाय. सिंगल येते. केवळ एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 47. 47 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं इथे सामन्यामध्ये तितकासा चांगला खेळ व्हायला हवा. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धाव फलकावरती 47 बनल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक या शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. शेवटचा बॉल गोलंदाज इथे काय काय थांबतोय. याही गोष्टीकडे वेळ लक्ष वेधूयात की 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. प्रत्येक संघाला आज मात्र कोणतीही मुभा नाहीये. या वेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. एकेरी धाव इथून येते. एकेरीच्या मदतीने एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावल कव्हरती आहेत. एक फलंदाज बाद. जहनमान मुळे खंड संघ बॅटिंग करतोय. 48 ला 1. आणि अर्थात या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम षटक कोणाला इन्व्हाइट करण्यात येते याची चर्चा आता सातत्याने होते. समीर भोईरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच केगाव संघ आणि चिरनेर. चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याच्याकडे मी लक्ष वेधेन. ज्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी हजर असेल तो टॉस विन दिला जाईल आणि दोन्ही कॅप्टन अनुपस्थित राहतील तर सामना कमी षटकांचा होईल. याच्याकडे मी लक्ष वेधेन. दोन्ही संघांचे कर्णधार चला वेळेला मर्यादा आहेत आणि त्या कारणासह आपण वेळेतच उपस्थित राहायला हवात. शेवटच्या षटकातील पहिला बॉल डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने येतोय. फंबल झाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 50 धावा डबल कव्हर. अर्ध्या शतक कंप्लीट झालाय. जयनमान मुळे खंड संघाचं 50 धावा डबल कव्हर पाहायला मिळाल्यात. थोडीशी सुरुवातीला आपण पाहिलं मोठी फटकेबाजी झाली जरूर, परंतु तदनंतर गोलंदाजीने कमबॅक चांगलं केलंय. तिथे धावा रोखल्या गेल्यात. खरं तर एका क्षणाला असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये 24-25 धावा बनताना पाहायला मिळाल्या होत्या, परंतु तिथून पुढे गोलंदाजांनी मोठी फटकेबाजी करू दिली नाही. या षटकाला सुरुवात तिथे 2 धावेने झाली. 50 तर बनलेलं पाहायला मिळाल्यात. प्रोजेक्ट स्कोर तिथे मात्र एक मोठी धावसंख्या दाखवते. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. झेल बनलेले नाही आहेत. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा वेगाने इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. आज पांजेकरांचं कुठे ना कुठेतरी कॅटची काही वाकडं झालंय की काय असंच वाटू लागलंय. कारण कॅच उडाली की क्षेत्ररक्षक लांबत राहतात. पाण्याची मागणी होते. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 52 धावा धावलकावरती आहेत. 52 ला 1. झेल घ्यायला हवेत तुम्हाला. झेल जास्तीचे कॅरी झालेले नाही आहेत.
मला वाटतं 3 ते 4 कॅचेस आपण पाहिल्या ज्या हवेमध्ये उंच गेल्याही होत्या, परंतु क्षेत्ररक्षकांनी तितकेसे प्रयत्न केले नाहीत आणि याच कारणास्तव संघ सध्या दगडीला अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 52 धावा आहेत. पहिल्याच मॅच मध्ये 52 ते 60 धावा ही एक मोठी टोटल मांडता येऊ शकते. 5 षटक्यांच्या लढती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठी टोटल या कारणास्तव आपण म्हणू शकतो ना, कारण नुकत्याच फ्लड लाईट्स देखील ऑन झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सामन्याच्या या धावसंख्या मोठ्याच मांडल्या जातात. कारण आपण पाहिलं ना तर सातत्याने आपण पाहिलं तर जिथे मात्र फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी आपल्या आयसेट्स तितकेसे स्ट्रॉंग नसतात. कृत्रिम प्रकाशामध्ये येत असताना नैसर्गिक प्रकाशाला बाजूला सारत आयसेटला तितकं स्ट्रॉंग करणं ही बाब देखील नेहमीच अवघड बनते. धावफलकावरती धावा एकंदरीत 52 आहेत. 52 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद झालाय. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात येते. सिंगल जरूर आली आहे. सिंगल जरूर येत असताना पाहायला मिळाली. लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव संघाच्या धावसंख्येमध्ये भर 53 धावा धावफलकावरती आहेत. कॅचेस झाल्या नाहीत किमोन अगदी त्याच वेळेला एकमात्र बॅटर जो त्रिफळाचीत बाद झाला. झेलापासून वंचित राहिला संघ. क्षेत्ररक्षक सातत्याने पळ काढताना पाहायला मिळाले या झेलांपासून आणि म्हणून धावा आल्यात. थोडेसे बोचणारे बाबी आहेत, परंतु या गोष्टी सुधारायला हव्यात. चांगल्या खेळाडूंच्या कॅचेस पासून आपण लांब राहू शकत नाही. झेल घेणं तितकंसं गरजेचं आहे. 53 ला 1 आहे. आघाडीचा बॅटर रोहन म्हात्रे अद्याप मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 18 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 6 चेंडू 9 धावा. अक्षय दापोलकर आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये धावा गोळा करणं हे निश्चितच गरजेचं राहील. डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये सातत्याने मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी आवश्यकता राहतात त्या धावा त्या आलेल्या नाही आहेत. षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे समीर भोईरने. पुढचाच बॉल आडवा बाटणे डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आउटफील्ड पास. रन मिळतील 4. अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत येतो हा चौकार. मुंबईचा चौकार येत असताना बाला मिळाला. डाऊन द ग्राउंड. इथून चौकार येत असताना बाला मिळतोय. शेवटच्या आणि अंतिम षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 57 आहेत. शेवटचा बॉल या षटकातील आणि तोही निर्धाव स्वरूपाचा. इनिंग कंप्लीट झाली आहे. 57 मांडल्यात. 58 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना पाहायला मिळतंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जिथे जय हनुमान मुळेखंड या संघाने तिथे मात्र आपण बनवलेलं पाहायला मिळालं. तर 57-58 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. चला केगाव संघाचा कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधू. टॉस साठी या केगाव टीम चिरणे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. केगाव संघ सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या आधी तुम्ही आला नाहीत तर अपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल. याकडे आम्ही लक्ष वेधू. इनिंग संपली आणि या पण जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या पण पेण तालुक्याचा आवाज ऐकणार आहोत. रुपेजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची. जीपी ट्रॉफी पुणे 2026 ही तिसरी रात्र. पहिली मॅच 57 बनवल्यात मुळेखंड संघाने आणि जिथे पांडे संघाला ठेवलं लक्ष 58 धावसंख्येचं.
थँक्यू. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकत होता, सर्वांचा लाडका आवाज आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयेश भोसले सरांचं. पहिला सामना आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला गेलं तर अकादमी पांजा त्यांच्या विरुद्ध जहनमान मुळेकण, दोन्ही ताकदवान टीम तशा पाहायला गेलं तर. आणि त्या पद्धतीने मात्र पहिल्या बॅटिंग करत असताना अटॅक्टिव्ह मात्र इथून फलंदाजी पाहायला मिळाली. 58 धावा इथे मात्र बनवल्यात, 57 बनवल्यात, 58चा टार्गेट टीम अक्कादेवी पांजेच्या विरोधामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचंच करतोय सहर्ष स्वागत. आपण टॉस करत आहोत. पुढचा सामना चिरनेर आणि त्याचा अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला BS केगाव या संघाला तुम्ही पाहणार आहात. महागणपती चिरनेर हा संघ पाहायला मिळेल. खरं तर चिरनेरकरांना तुम्ही बदलापूरमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये पाहायला मिळालं होतं. या वर्षीच्या हंगामामध्ये चिरनेरकर देखील फॉर्मामध्ये राहिलेत. अगदी आपण पाहिलं त्याच वेळेला रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटण्याची स्पर्धा या संघाने गाजवली होती. टॉस करण्यात येतं. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन आल्यात. मी टॉस साठी इन्व्हाइट करेन. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येत असताना पाहायला मिळेल. महागणपती क्रिकेट क्लब चिरनेर, किशोरजी गरज साहेब यांचे शुभ असे हेड इथं कॉल आणि इथे टेल येतं. टॉस जिंकलाय तो केगाव संघाने. निर्णय केवळ जाणीव इच्छित पेंडिंग ठेवतो. चला, शुभेच्छा दोन्ही संघाला. वेळेवरती आलात, शुभेच्छा आहेत. 5 षटकांची मॅच, 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला हाताळायचे आहेत, याच्याकडे लक्ष वेधेल. 5 षटकांची मॅच आहे, 4 बॉलर. चला, शुभेच्छा आहेत. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होते, आवाज ऐकूयात आपण रुपेजी पाटील सरांचा. परंतु त्याआधी काही विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. आदरणीय नरेंद्रजी भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आदरणीय नरेंद्रजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांचा पाहुणचार, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात. आदरणीय सागरजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन, साहेब आपलाही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. सागरजी म्हात्रे साहेब यांचंही आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत आणि सन्मान पार पाडतो आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे आणि या आपण वळूयात या सन्मानानंतर सागरजी घरत साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती असेल, साहेब आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सागरजी घरत साहेब यांचंही आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे गेस्ट इज गॉड आणि आज पाहुण्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. विशेष सन्मान विशेष व्यक्तिमत्वांचा आपण करतो आहोत. विशेष सन्मानित आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. या जशी सामन्याला सुरुवात होईल, आवाज ऐकूयात पेण तालुक्याचा आणि एक उत्कृष्ट मराठीचे समालोचक ज्यांचा टप्पा 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 जास्तीचा फेमस आहे. ऐकूयात रुपेजी पाटील सरांना. थँक्यू. जयजी भोसले सरांना आपण ऐकत होता. तिथून पहिला गेलं तर क्रमांक 1चा षटक इथे मात्र सुरू झालंय. बनाडवे इथे मात्र पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार. बॉल चाललाय कन 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 कणकणीत आवाज करणारा, सीमा रेषा पार पार पार. झाली प्राप्त करून दिली. आपण पाहायला गेलं तर अगदी मैदानाच्या चारी बाजूला मला मायबाप प्रेक्षक वर्ग त्यांचं एक सहर्ष स्वागत.
ज्ञानोबांनी रुजवली ही भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवली तो वर्ण मराठी, आमची मायबोली, आमची अभिमान मराठी. आणि आज मातृभूमीच्या तुम्हाला सगळ्यांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा. षटकार आलाय इथून साहिल भुईर, एक महत्वपूर्ण खेळाडू आपण पाहायला गेला तर या पांजे टीम मधील. गिरकी घेतली, भिरकी घेतली, बॉल चाललाय गिर 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 गिर, सीमा रेषा पार. साहिल भुईरच्या बॅट मधून आला आणि खेक शानदार. हा खेळाडू खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे, त्याचं उत्तम उदाहरण साकारताना मात्र पाहायला मिळतोय. साहिल भोईर अनेक मैदान मात्र गाजवली, समोर आहे गोलंदाज तेवढाच क्लास अक्षय दापोलकर. आणि का बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला, स्क्वेअर कटला, बॉल सीमारेषा अगदीच जवळ चाललाय, स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे, बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, सीमारेषा पार 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 पार, 4 चौका. जिथे धावा हव्या आहेत ना, त्या धावा बनवताना परिपूर्ण प्रयत्न करताना पाहायला मिळत. हा क्लास आहे आणि क्लास सातत्याने मात्र खेळाडून दाखवलाय. अक्षय दापोलकरला मात्र इथून अगदी टिचून मारा करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याच्यावरती अगदीच हल्ला चढवलाय. बॉल झालेत या षटकातील 6, म्हणजे क्रमांक 1 चा षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्यात 18 धावा. आज अपने ख्वाब को मैं सच में बनाना चाहता हूँ, दूर की इस कल्पना के पास जाना चाहता हूँ. क्लास आणि क्लासिकल पहिल्या षटकामध्ये नावाचा परिचय दिलाय फलंदाज साहिल भुईरनं. याच खेळाडूच्या नावावरती बाईक आहे, एक बाईक विनर, बायकर मॅन म्हणून या खेळाडूची ओळख राहिली गेली आहे. त्याच खेळाडूला पाहतोय इथे. आता स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय आपण कल्पेश भोईर. तेवढी साथ मेल का इथून. विराज म्हात्रे त्याच्यावरती क्लास इथे मात्र पाहायला मिळाला, गॅप शोधून काढल्या, सुईमध्ये धागा ओवावा ना तसा परफेक्ट शॉट सिलेक्शन, मिड ऑफचा कव्हर निवडला, ऑफ परफेक्ट ऑफ ड्राईव्हला चिडफाड करत सीमारेषा पार करत येथील धावा 4. आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळते, त्यामुळे की काय अगदी पाहायला गेलं तर अगदी तोबा गर्दी प्रेक्षकांची इथे मात्र पाहायला मिळते. आणि जीपी ट्रॉफी म्हटल्यानंतर अगदी चर्चेत राहिलेली उरण तालुक्यातील आणि अफलातून क्रिकेट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. रिव्हर्स रन करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत होत्या, परंतु काहीतरी वेगळेपणा करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे ओळखले गेले, जागा बनवली गेली गोलंदाज विराज म्हात्रेनं आणि ती बनली गेली. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं समीकरण कदाचित गोलंदाजांच्या बाजूने येतील का, आत्मविश्वास दुगणित होताना मात्र पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल आलाय जरूर इथे मात्र पाहायला गेला तर समोर आहेत फलंदाज कल्पेश भोईर. चांगला फटका इथे ऑन साइडला खेचून काढल्या आडव्या बॅटनं डीप बॅकवर्ड ट्रेजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे विपुल म्हात्रे. तोपर्यंत इथून रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. 24 आणि 24 म्हटल्यानंतर आमची 24 लाईव्ह टेक्निकल टीम परिपूर्ण कार्यरत असताना मात्र पाहायला मिळतो. अथक परिश्रम आणि त्याच्यानंतर मात्र हा 24 लाईव्ह इव्हेंटचा मात्र राहिलेला वनवैभव आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, हार्ट फॅक्टर पाहायला मिळालं, चेंज ऑफ द स्पेस आणि त्याच्यामध्ये मात्र टप्पा खूप चांगला होता. टप्पा चांगला, रिलीज पद्धत चांगली आहे, चांगल्या स्वतःच्या फॉलो मध्ये जाण्याची पद्धत अवगत चांगली करतात. ही क्लास आहे गोलंदाज विराज म्हात्रेकडे. आणि ते इथे मात्र पाहायला मिळतात टीम जय हनुमान मुळेखंड. मुळेखंड म्हटल्यानंतर भरपूर क्रिकेट मुळेखंड मध्ये खेळला जातो आणि त्याच गावातील ही टीम. समोर आहे पांजे टीम. मिडॉप इथून मात्र पाहिजे मिडॉप मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. डी मध्ये बॉलला प्रोटेक्ट केला जातोय अक्षय यांच्याकडनं. अक्षय दापोलकर एक चांगले खेळाडू, क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने ओळख राहिली गेलेली आहे. एक धाव मात्र तोपर्यंत कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. सर्वात मोठी यश ना खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या,
त्याच्यानंतर कमबॅक विराज मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतात. ब्लॉकरचा बॉल होता अगदीच यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. टिचून मारा ज्याला म्हणतात तिथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण, त्याचा परिपूर्ण फायदा एकाला दुहेरीमध्ये रूपांतरित केले गेले आणि या 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 2चा षटक या 2 धावेने मात्र समाप्त होईल आणि 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विकेट कोणतीही नाही आहे. साहिल भोईर आणि कल्पेश भोईर हे दोन्ही फलंदाज सुसुरक्षित. पहिल्या षटकामध्ये आले 18 धावा आणि त्याच्या अगदीच विरोधामध्ये विराज मात्रेने दुसऱ्या षटकामध्ये धावा केल्यात खर्च 9 आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 27. आणि या गर्दीला मात्र अगदी पाहायला गेलं तर समीकरण बदलली गेलीत मॅच मध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक किशोरजी गरत, विशालजी म्हात्रे, सत्यमजी भोईर, धीरेनजी म्हात्रे, प्रशांतजी म्हात्रे, सूरजजी म्हात्रे आणि आमचे तेवढे साथ चांगले लाभले. मिलिंदजी म्हात्रे असतील, स्वातिक म्हात्रे असतील, रवी किरण म्हात्रे, विनयजी म्हात्रे, साहिलजी म्हात्रे, राकेश म्हात्रे, दिनेश बंडा सर, नवगर आमचं उपसरपंच यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. या विभागामध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळी मात्र सातत्याने चर्चा होत असते. कुंदनजी बंडा नवगर साहेब त्यांच्याकडनं सायकली आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. दिनेशजी बंडाकडनं साहेबांकडनं संदीपजी पाटील, पप्पू सोनारी यांचं अगदी मोठं योगदान सातत्याने राहिले गेले. या सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू आणि पुंडे गावाला साजेशी, पुंडे गावाचा नावाचा जय जयकार होणारी मात्र स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम मात्र क्रिकेटचा सोहळा आजच्या दिवसा रात्रीमध्ये पदार्पण करत असताना आपण पाहायला गेलं तर आजच्या या रात्रीमध्ये तुम्हाला मात्र उरण तालुक्यातील नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर दमछाक दम दाखवणारे खेळाडू आजच्या रात्रीमध्ये मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. त्यापैकी आज पांजा आणि मुळेकण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र या दोन्ही संघांना खेळताना पाहत असो. अनेक मोठमोठ्या संघांना अगदी पाणी पाजलंय आणि विजय इथून मात्र संपादन केले आणि आज पुन्हा परत एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेत जेपी ट्रॉफीच्या निमित्ताने. संधी आहे तिथे, मोठी विकेट आली आहे तिथे. पाहिला गेला तर इथून अगदी पुलचा फटका खेळायचा होता बॅकवर्ड रिझन मध्ये. फटका चुकला थोडासा स्लाइडला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. बिग विकेट साहिल भोईर बॅक टू द गॅट. तर ही अर्धी मॅच माघारी परतली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. साहिल भोईर हे 2 खेळाडू सातत्याने एका नावाचे खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला साहिल व्ही भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर साहिल यस भोईर. आता यस काम करावं लागेल, एक चांगला खेळ करावा लागेल तुम्हाला इथे. आजची मेहनत उद्याचे यश आणते म्हणून कधीही हार मानू नका. ज्या पद्धतीने मात्र कमबॅक केले गोलंदाज जीवित मात्रेनं, या नावाची चर्चा अखंड रायगडच नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळते. मुलेखड म्हटल्यानंतर जीवित मात्रे आणि त्याच गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहतो इथे आपण. फटका चांगला आहे, आले आले इथे मात्र पाहायला गेलं स्टेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल पकडला जाईल. अगदी चांगल्या पद्धतीने इथे मात्र डिफेन्स केले. ही कलात्मता सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये अक्षयने दाखवले आणि तोपर्यंत कंप्लीट केली जातोय 1 धाव आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा तब्बल पाहायला मिळतात. अर्धा पल्ला कंप्लीट झाला इथे, अर्धा पल्ला कंप्लीट करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडासा मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन इथे मात्र कंप्लीट केली जातो. एक दुसरीचा धोका निर्माण जरूर झाला होता आणि साहिल यस भोईरनं थांबवला तिथे. चांगला निर्णय आहे. जर का हे दोन्ही फलंदाज आणखी एक 7-8 बॉल थांबले तर मॅच पांजे तर खेचून घेऊन जाईल. परंतु जीवित मात्राचे हे बॉल उर्वरित कशा पद्धतीने तुम्ही काढताय ना ते महत्वपूर्ण आहे. A1 जोडी आमची सातत्याने चर्चेत राहिले गेलेले आहेत. नामे कापी हे पुंडे गावाचे मात्र आणबान शान यांचे आम्ही करतोय सहर्ष स्वागत.
विजयजी म्हात्रे साहेब, विजयजी गरज साहेब, सगळ्यांचं आम्ही सरचे स्वागत करू. धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात त्या 30-30 आणि स्कोरबोर्ड पाहायला मिळते. 58 धावा तुम्हाला इथे कंप्लीट करायच्या आहेत आणि 58 धावांचा कंप्लीट करत असताना 30 धावा धावफलकावरती आल्यात. साहिल भुईर बाद झालेत. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो साहिल भुईर, परंतु साहिलच्या मागे यस आहे. तिथे चुकी झाली मात्र पाहायला गेलं तर धावा कशाही पद्धतीनं पांजे टीमला हव्या आहेत. ते एक धाव मात्र येताना पाहायला मिळाली. या टीमचे मॉनिटर अर्थातच मॅनेजमेंट डायरेक्टर वैभवजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पांजे टीम म्हटल्यानंतर या नावाची चर्चा सातत्याने होत असते आणि ते पुरेपूर्ण मात्र लक्ष ठेवून आहे. त्यांची आता मात्र इथून हार्ट ब्रेक थोडीशी मात्र वाढताना पाहायला मिळेल. क्रमांक 3चा षटक समाप्त झालाय. या षटकामध्ये धावा आल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4 आणि महत्वपूर्ण इथून मात्र हा षटक राहायला गेलाय टीम जहनमान मुळेखंडसाठी. का आता इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हवे आहेत 27 धावा. 12 बॉल 27. निश्चितच आपण पाहिलं गेलं तर आणि दो दिल मिलते हैं तो होता है प्यार. मॅच मध्ये रंगत आल्या. आपण पाहायला गेलं तर चर्चा तर होणार होती इथे आणि ज्या पद्धतीने मात्र दोन्ही टीमचे मात्र कौतुक आपण केलं होतं. इथून हार मांडण्यासाठी दोन्ही टीम मात्र तयार नाही आहेत. आपण पाहायला गेलं तर येणारे 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. मॅच बनली गेली आहे. या मॅच आपण मैदानाची मात्र आपण पाहायला गेलं तर थीम बनवली गेली आहे. पिंक आहे, गुलाबी कलर अगदी मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहिलं तर पट्टा पाहायला मिळतोय आणि गुलाबी कलर हा प्रेमाचं प्रतीक देणारा कलर म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर फुंडे गाव म्हणजे माणसाला माणसं जोडणारी आणि माणुसकी जपणारे हे फुंडेकर आज या क्रिकेटच्या निमित्ताने पुण्याच्या परत एकदा एकत्र आले आहेत आणि आपल्या गावाच्या नावासाठी मात्र काय पण कधी पण इथे करणारे मात्र आपण पाहिलं की किशोरची गरज आमची खूप मेहनत त्यांची राहिली गेली. विशालजी म्हात्रे, सत्यमजी भुईर, धीरेनजी म्हात्रे, प्रशांतजी म्हात्रे, सूरजजी म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. आज सगळीजण उपस्थित आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेली मेहनत खूप चर्चेत राहिली गेलेली आहे. पण मॅच चर्चेत पहिलीच मॅच आणि अगदी चर्चा करावी लागली आहे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 27 धावा. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. ते शक्य गोष्टी कराव्या लागतील. ज्या मागे काय घडलं त्याच्यापेक्षा आता इथून काय घडवायचं आहे ते महत्वपूर्ण आहे. षटक क्रमांक 4 विपुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. वाव हेलिकॉप्टर शॉट डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट, महत्वाच्या वे मात्र आणून दिली आहे. नाव आहे मात्र गोलंदाजांचा विपुल म्हात्रे. काय षटक हाताळलाय. पहिल्याच बॉलवरती जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून दिली आहे. फलंदाज सायलियस भुईर बॅक टू डेगाट. मला मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि ते करून दाखवले जीपी प्रेझेंट ट्रॉफी मध्ये आणि चर्चा सातत्याने राहिली गेले. जीपी ग्रुपची गुरुबादेवी प्रसन्न या ग्रामदेवतेचा आशीर्वाद सातत्याने राहिले गेले. पहिल्या दिवशी अगदी तेवढा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि पाहिलं गेलं त्याच्यानंतर मात्र आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये आपण पदार्पण करत असताना चर्चा करत होतो वैभव पाटील या नावाची. मॅनेजमेंट डायरेक्टर आपण मात्र घेतो मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर या टीमचे पांजेचे वैभव पाटील मैनेजमेंट करत असताना सातत्याने पाहिले गेले. अनेक याही मात्र खेळामध्ये त्यांनी अनेक सामनावीर त्यांच्या नावावरती केलेले आहेत. तेच मैदानामध्ये हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी, परिपक्वता आणि त्याचबरोबर मिलाप, गोडवा, संगम इथे मात्र सर्व काही सब कुछ या गोलंदाजीमध्ये मात्र पाहायला मिळते. नाव आहे विपुल म्हात्रे. ज्या संघाला गरज आहे ना षटकाची तो षटक मात्र हाताळला जातोय. अप्रतिमरित्या मात्र इथून हा क्रमांक 4 षटक हाताळला जातोय. इथून बॉल गणित समीकरण बदलली जातील आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. आता पांजे टीमचं मात्र समीकरण थोडीशी दूरवर जाताना होताना पाहायला मिळतात का असं काहीसं चित्र मात्र निर्मित झालंय. प्रत्येक दिवस नवीन शिकवण घेऊन येतो.
त्याला हसतमुखाने स्वीकारा. गोलंदाजी चांगली होते. वैभव पाटील भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. या अनुभवाचा परिपूर्ण वापर करतील का? कारण बॉल शिल्लक आहेत आता 9 आणि विजयासाठी 27 धावांची गरज. 9 बॉल 27. बॅकची काट इथे घेतली आहे. इथपर्यंत आवाज झालाय आणि महत्वाची विकेट जो सामना जिंकून देतील असं काय चित्र वैभव पाटील यांच्याकडे पांजेचे समर्थक पाहत होते. तेच मात्र फलंदाज बॅक टू द गाट. आठ बॉल आणि 27 धावांची गरज आहे. मॅच तसं पाहायला गेलं ना तर दूर नाहीये पांजेपासून, परंतु ज्या पद्धतीने या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे ना, ही मॅच दूर नेली आहे. आपला नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात. नाव आहे विपुल म्हात्रे. आतापर्यंत या षटकामध्ये क्रमांक 2 विकेट प्राप्त करून दिले. पहिल्याच बॉल वरती विशाल विकेट प्राप्त करून दिले. नाव होतं साहिल यस भुईर. ती विकेट आली ना त्याच्यानंतर कमबॅक अगदी असुपक्त मात्र होताना पाहायला मिळालं आणि सातत्याने मात्र या नावाची चर्चा राहिली. संघ संकटामध्ये असतो त्यावेळी मात्र इथून गोलंदाज विपुल म्हात्रे यांना आणलं जातं. ते काम तमाम करतायत. अप्रतिमरित्या गोलंदाजी आत्मसाधन ही खरी समृद्धी आहे आणि ते आत्मसाधन स्वतःमध्ये करत असताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज विपुल म्हात्रे. नवीन फलंदाज आदिनाथ भोईर. आणखी एक भंडाट वेग. जसं मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने टॅच मारावी आणि धुरला उडावाना, तसा पुंडेच्या मैदानामध्ये धुरला 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 उडवत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळते टीम मुलेखंडचा हा अप्रतिम गोलंदाज विपुल म्हात्रे. उलटा चुलटा फुलटा इथे मात्र सगळे प्रयत्न असफल होताना मात्र पाहायला मिळते. वाईड बॉलचा निर्णय इथे जरूर आला. अतिरिक्त धाव धावपालकावरती लागली जाईल. ब्रेक थ्रू मिळाले का टीम पांजेला? पण तो पाहायला मिळेल हे पांजे टीम साठी मात्र महत्वपूर्ण असेल. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मात्र घेतली गेली आहे. येणारी बॉल मात्र इथून असणार आहे ते 7 बॉल चा खेळ बाकी राहायला गेलाय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेला. विपुल म्हात्रे काय गोलंदाजी करतोय. टीम जहनमान मुलेखंडचा हा स्टार खेळाडू आपल्या नावावरती मात्र मॅच खेचून आणली आहे. खेचून नाही तर आपल्या दमावरती मात्र पाहायला गेलं तर हा खेळाला आपल्या बाजूने खेचून आणलंय. अडॉप्ट केलं या खेळाला. अप्रतिम आणि अप्रतिम. आता म्हणावा लागेल इथे चुलीवरचं तवा आणि विपुल म्हात्रेची गोलंदाजी करत असताना हवा हवा आणि हवा का येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज असणार आहे ती 26 धावांची. 6 बॉल 26. ऐकूया डीजे. दोन षटकांपर्यंत पाहायला गेलं तर मॅच अगदीच अकादमी पांजेच्या बाजूने होती. त्याच्यानंतर थोडी 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 दूर जाताना पाहायला मिळाली आणि ती दूर नेली आहे विपुल म्हात्रेनं. आता जीवित मात्र आपल्या स्पेल मधील दुसरा षटक आणि या इनिंग मधील अंतिम षटकासाठी 6 बॉल आणि 26 धावांची गरज. कशा पद्धतीने खेळाला बनवलं जाईल हे पाहणं चर्चेचं असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. तर त्या सर्कल मध्ये आपण पाहायला गेलं तर पॉइंट सजवला गेलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे तिथे आणि तोपर्यंत अप्रतिम बॉल जीवित म्हात्रेचा येताना पाहायला मिळते. आता टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट आणि शिट्यांचा आवाज आला नाहीये अजूनपर्यंत टीम मुलेखंडचा. अप्रतिम खेळी ते मात्र पाहायला मिळतं. मुलेखंड सध्याच्या घडीला आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळतात. गोलंदाज जीवित म्हात्रे. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ओळख निर्माण करून देणारा हा मात्र सामना पाहायला मिळाला. एका बाजूला जीवित म्हात्रे यांच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या मात्र धावा एकूण 4 आणि तिथे कमबॅक केलं. ब्रेक थ्रू निर्माण करून दिलं. त्याच्यानंतर विपुल म्हात्रे आले आणि फक्त धावा खर्च केली 1 आणि महत्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करून दिले जहनमान मुलेखंड सुस्थितीमध्ये. फटका चांगला आहे जरूर आहे तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतील तिथे. एफर्ट्स पाहायला मिळतात तिथे. ओ हो 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 कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. हॉट कॅच. काय झेल पकडलाय
अप्रतिम शुभम म्हात्रे. हा शुभम म्हात्रे नव्हे तर हा चित्ता होता, वाघ होता आणि त्याचबरोबर हा गरुड होता. काय नजर मात्र पाहायला मिळाली. हा कॅच नव्हती तर ही मात्र आपण पाहायला गेलं तर अप्रतिम आपल्या बाजूने मॅच खेचून आणणारा हा झेल होता. अप्रतिम 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 शुभम म्हात्रे. मिळाल्या माझ्या गावाच्या टीम मध्ये, म्हणजे मी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे ना, त्याचं उत्तम उदाहरण शुभम म्हात्रे देताना पाहायला मिळतात. यश मिळवण्यासाठी जेवढी जिद्द मेहनत करावी लागते ना, तेवढीच मेहनत टिकवण्यासाठी करावी लागते आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते. अप्रतिम जय हनुमान मुळेकण टीम सध्याच्या घडीला आपल्या क्रिकेटचा दबदबा बोलबाला 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 निर्माण केलाय मुळेकण टीमनं. चेंज ऑफ द स्पेस थोडासा बाहेर इथे मात्र टाकला गेलाय. फलंदाजांना मेहनत करावयाचे भाग पाडलं, तिथे मेहनत कमी पडताना पाहायला मिळते. जीवित मात्रे रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा अनेक मैदानं गाजवली, अनेक मैदानामध्ये मात्र या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलाय. तोच खेळाडू आज खेळताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, मोठा फटका जरूर आलाय, फरक पडणार नाहीये. फटका इथे कन्वर्ट झालाय, कदाचित फलंदाजी तिथे मात्र बाद होतील. आणखी एक अप्रतिम सब कुछ हलके फुलके, परंतु ज्या पद्धतीने खेळले होते मात्र झकास, ज्या पद्धतीने मुळेकण टीमने मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. आणखी एक विकेट महत्वाची, बॅक टू टेक आउट. पाहतोय तर अंपायरच्या भूमिकेमध्ये सुरेशजी म्हात्रे सर, एमसीचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. रोहनजी पाटील, प्रतीकजी घरत, या सगळ्यांचंच आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीने मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा या सगळ्या पंचांनी का आपण पाहायला गेलं अनुभवाचा परिपूर्ण वापर करून यशस्वी करून दिलेत. त्याचबरोबर स्कोरर आमचे सातत्याने आपण या विभागामध्ये आपण पाहायला गेलं तर या नावाची चर्चा होत असते. मंथन पाटील एमसीचे ऑफिशियल आपण पाहायला गेलं तर भेंडकल गावाचे हे सुपुत्र अनेक स्पर्धांमध्ये यांनाही आपण पाहत असतो. लाईव्ह 24 इव्हेंट्स परिपूर्ण कार्यरत असताना पाहायला मिळतो इथे. आणि जयजी भोसले वाईस ऑफ महाराष्ट्र, त्याचबरोबर करुणेश घरस सर डोंगरी या विभागातील आपला हक्काचा आपला आवाज आपल्याला ही या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि मी रुपेश पाटील, मॅन फॉर्म जनवली पेन रायगड. आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर सगळ्याच क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. आणि मिडानोर या स्पर्धेतील म्हणजे आजच्या रात्रीतील आपण पहिल्या सामन्यातील पहिला मिडानोर येताना मात्र पाहायला मिळतो आणि विजय साकार केलाय. वाव काय क्लास. अंधारात नसताना तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती आणि चमकणारे तारे आजच्या रात्रीमध्ये मात्र पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. ते जय हनुमान मुळेकण संघाचे हे 11 तर 11 तारे आणि आपल्या संघाला मात्र विजयी संपादन करून देताना मात्र पाहायला मिळतंय. हार्ड लक अकादमी पांजे टीम, खूप छान तुमचाही खेळ झाला होता. तुम्ही 2 षटकांपर्यंत खेळ आपल्या बाजूने खेचून आणला होता, तो अंतिम क्षणी हा मात्र खेळ पलटवलाय, बाजू पलटी गेली आहे जय हनुमान मुळेकण ह्या टीमनं आणि संघाला विजयी करून दिलाय. बेस्ट ऑफ लक.